पैशाच्या वादातून आर्वी येथील एका तरुणाची निर्गुण हत्या करून त्यांचे प्रेत अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलीस स्टेशन अंतर्गत जहानपूर शिवारात जाळून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह 6 आरोपींना ताब्यात घेतले असून एक विधी संघर्षित बालकही यात सामील आहे। 11 फेब्रुवारी रोजी वाघडोह ते खोडगाव रोडवरील एका कालव्यात अनोळखी इसमाचे जळालेले प्रेत आढळून आले होते। तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यावरून पोलिसांनी अंजनगाव सुर्जी येथील हॉटेल मालक शुभम रॉय याला ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। मृतक शेख शाहरुख शेख रऊफ याने आरोपी प्रशांत महाजन यांना पैशाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली होती। याचा बदला घेण्यासाठी प्रशांत महाजन, त्यांचा मुलगा टिकेश आणि मित्र अली असगर यांनी शाहरुखच्या हत्येचा कट रचला। आरोपींनी शाहरुखला आर्वी येथे मारहाण करून ठार मारले। पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत गाडीत टाकून अंजनगाव सुर्जी येथील शुभम रॉय याच्या स्वाधीन केले। शुभमने आपल्या हॉटेलवरील कामगारांच्या मदतीने शहानूर धरणाच्या कालव्यात प्रेत जाळून विल्हेवाट लावली। या कारवाईत पोलिसांनी 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा XUV 500 गाडी आणि 7 मोबाईल फोनचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पथरोड पोलिसांनी केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।